बाजी आत्ताच छाननी झालेली आहे. आमच्या प्रभागाचे शिवसेनेचे चारही उमेदवार वैद्य आहेत आणि आता उद्याच्या उमेदवारी माघार घ्यायचे 2 दिवस आहेत. परवाची चिन्ह वाटप आहे आणि 4 तारखेपासून ही पूर्ण शिवसेना धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरणार. बॅनरमध्ये कोणकोणते आहेत आणि नेमकं काय आपला जो मोठो घेऊन आपण जाणार आहात? शिवसेनेच्या अ मध्ये अनुसूचित जातीमध्ये अनिताताई गवळी आहेत, ब मध्ये हर्षल नागेश गायकवाड आहेत, क मध्ये पूजा चव्हाण आहे आणि मी स्वतः ड मध्ये आहे. भाईजी, यावेळेस असं वाटतं की कार्यकर्त्यांचा विचार शिवसेनेने केला आहे, आपल्याला काय वाटतं? सर्व शिवसैनिकाला सर्व तळागाळातील शिवसेनेला न्याय देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. आज तुम्ही शहरात बघताय, सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळून एक चांगला संदेश हा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. आता युती झालेली आहे राष्ट्रवादीसोबत, आता किती तुम्ही जागेसाठी लढताय? आणि आम्ही किती निवडून येण्याचं आहे? 51 जागा आम्ही लढतोय. कमीत कमी 35 जागा आमची येते असं. आणि कामाचा अजेंडा कशा पद्धतीचा असेल? आता माझ्या भागात 3 टर्म नगरसेवक आहे. जे 2007ला जो शिवसेनेचा धनुष्यबाण उचललेला आहे तो आज तगायत निष्ठेने तसाच खांद्यावर घेतलेला आहे. त्यामुळं जनता हे निष्ठावंत शिवसैनिकाबरोबर असेल. मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो. भाईजी, सत्तेचा विरोध केला जातोय काल दुपारी 3 नंतर नक्कीच. भारतीय जनता पार्टीकडून एबी फॉर्मच्या संदर्भात गोंधळ. नक्कीच सत्तेचा दुरुपयोग करतायत, केलाय. शहरांनी बघितलंय, तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. तुम्ही देखील त्या ठिकाणी आवाज उठवण्याची गरज होती. जे सत्य आहे हे जनतेसमोर यायला पाहिजे होतं, पण जनता उघड्या डोळ्याने बघत आहे की कशा पद्धतीने दुरुपयोग चाललेला आहे. जनता नक्कीच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे. आपल्याला उमेदवारी जाहीर झाली, आता काय तुमची रणनीती असेल? आमची रणनीती तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर कळेलच. आत्तापर्यंत आमच्या प्रभागामध्ये शिवसेना हाच मुख्य पक्ष आहे आणि यापुढेही शिवसेना हाच मुख्य पक्ष राहील. जनतेने या शिवसेनेवरती जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास जनतेने शेवटपर्यंत ठेवावा आणि शिवसेनेकडून जनतेचे संपूर्णपणे ज्या पण काही अडचणी आहेत त्या सोडवल्या जातात. एपी फॉर्म खूप लेट मिळाला, त्याच्यामुळं तुम्ही नाराज झाला होता असं कळालं होतं, पण त्यानंतर आता तुम्हाला एपी फॉर्म मिळालेला आहे, काय वाटतं? एपी फॉर्म मिळाला हे तर आम्हाला मिळणार या गोष्टीची 100% म्हणजे माहिती होती, कारण शिवसेना हा सर्व पक्षातील सर्व जाती धर्माला न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळं आम्हाला 100% नाही 101% माहिती होती. फक्त थोडंसं उशीर झाला, त्यामुळं थोडंसं आम्हाला त्या गोष्टीची वाईट वाटली किंवा खंत वाटली. आता कशा पद्धतीने तुम्ही कामे करणार आहेत महिलांसाठी खास करून? आत्तापर्यंत आम्ही महिलांसाठी, आमच्या प्रभागातील पूर्ण महिलांसाठी आम्ही काम करतच आलेलो आहोत आणि यापुढेही महिलांसाठी आम्ही कधीही 12 महिने 24 तास आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध असू, एवढं मी आमच्या प्रभागातील महिलांना सांगते. मॅडम, कालपासून हो, करतील नाही करतील आता तो त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही शिवसेना पक्षाकडून ह्याच्याकडून आम्ही पूर्णपणे आमच्या प्रभागातील आमच्या जनतेच्या लोकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न 100% नाही 101% करतो. घड्याळाच्या वेळेवर धनुष्यबाण उचलला जाईल का आणि तीर नेमका बसेल? हो, बसणार, 100% बसणार. Like, subscribe, click on the bell.